नमस्कार. अभ्यासावर बोलू काही या कार्यक्रमाच्या 15व्या आणि अखेरच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपले सर शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपण त्यांचे विचार ऐकूया. अभ्यासावर बोलू काही या संदर्भात विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना जसं मी त्यांच्याशी बोलत होतो तसंच मला मनापासून वाटतं की शिक्षकांशीही थोडं बोललं पाहिजे. शिक्षक हो तुमच्यासाठी असं मला बोलायचं आहे. अध्यापक मित्रांनो, तुम्ही आपल्या विषयात प्रवीण आहात. आपलं अध्यापन कौशल्य उत्तम आहे यात शंकाच नाही. मी तुम्हाला हे सांगणार आहे ते नवीन आहे असं अजिबात नाही. फक्त ते आठवण तुम्हाला करून द्यायची आहे. ती आठवण अशी करून द्यायची आहे की आपण आपल्या विषय मुलांना समजावून सांगतानाच आपल्या विषयाचा अभ्यास कसा करायचा हेही जाता जाता समजावून सांगा. आणि अभ्यासाची जी कौशल्य आहेत त्याची चाचणी मधून मुलांना घेऊ द्या आणि मुलांना त्यासाठी कृती करायला लावा. म्हणजे उदाहरणार्थ मुलांना प्रगट वाचन करणं याची सवय लागली पाहिजे. त्याबरोबरच मुलांनी मनातल्या मनात वाचणं त्याची सवय लागली पाहिजे. मुलांना वाचनाचा वेग वाढवण्यासाठी काय करता येईल आणि मुलांचा वाचनाचा वेग वाढतो आहे का याची चाचणी घेणं हे शिक्षकांकडनं खूप खूप महत्त्वाचं आहे. तुमचा विषय कोणताही असो पण मुलांना वाचनाची सवय लागली पाहिजे. आपल्या विषयामध्ये गोडी निर्माण करणं हा मुलांच्या अभ्यासाचा पाया आहे. आणि म्हणून आपला विषय चांगला आहे, आपला विषय उपयुक्त आहे, आपला विषय हा जीवनाची जडणघडण करणारा आहे याचं भान शिक्षकांच्या मनामध्ये राहिलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षकांनी मुलांचा संवाद वाढवला पाहिजे. मुलांची प्रश्नोत्तरं झाली पाहिजेत आणि उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे मुलांना एखादं हस्तलिखित मासिक काढायला सांगा, मुलांना किल्ला बनवायला सांगा, मुलांना छानपैकी वक्तृत्व निबंध स्पर्धेमध्ये प्रोत्साहन द्या, त्याच्यात भाग घ्यायला सांगा आणि त्याबद्दल त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल किंवा केवळ भाग घेतला म्हणून चार चौघांमध्ये त्यांचं कौतुक करा. मुलांना प्रोत्साहन ही फार आवश्यक गोष्ट आहे. किंवा मुलांची भूक आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून शिक्षकांनी मुलांना अभ्यास कसा करावा, अभ्यासाच्या पद्धती कोणत्या, अभ्यासात कोणकोणत्या महत्त्वाच्या कौशल्यांचा समावेश आहे याची आठवण करून द्यायला पाहिजे. ज्यावेळी परीक्षा जवळ येते त्यावेळी परीक्षा 2-3 दिवस अगोदर असताना आपला अभ्यास पूर्ण करणं आणि मुलांना उजळणी करायला लावणं, उजळणी करण्याच्या पद्धती समजावून सांगणं हे खरं शिक्षकांना खूप खूप अगत्याचं आहे. अनेकदा काय होतं की दुसऱ्या दिवशी परीक्षा आहे आणि आदल्या दिवशी आपला अभ्यासक्रम संपतो. हे ठीकच आहे, पण एखादा दिवस एखादा तास मुलांना उजळणी करण्यासाठी मिळणं आवश्यक आहे. आपल्या मुलांबद्दल पालकांशी बोलणं हा शिक्षक पालक संवादाचा दुवा आहे. अशा प्रकारच्या मीटिंग्स, अशा प्रकारच्या सभा होत असतात हे मला माहीत आहे. आणि विशेषतः मुलांच्या व्यक्तिगत आवडीनिवडीबद्दल जर विशिष्ट पालकांशी तुम्ही गप्पा मारल्या तर पालकांना आणि मुलांना खूप आनंद होईल. अनेकदा काही मुलं लक्षात राहतात पण अनेक मुलं लक्षात राहत नाहीत. तेव्हा आवडते आणि नावडते असा फरक न करता सर्व विद्यार्थी सारखे आहेत हे लक्षात घेऊन मुलांची चौकशी करा. मुलगा कुठे राहतो,
तो शाळेमध्ये कसा येतो, त्याचे आईबाबा काय करतात, यासारख्या साध्यासुध्या चौकशासुद्धा मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या ठरतात. मुलांना शाबास म्हणणं, मुलांना अनेक विद्यार्थ्यांमध्ये आवर्जून वा तू हे छान केलंस असं म्हणणं हे खूप आवश्यक आहे. प्रसंगी चांगलं यश मिळवणाऱ्या मुलांची आणि मुख्याध्यापकांची भेट घालून द्या. जमलं तर आपल्या वर्गामध्ये मुख्याध्यापकांना, पर्यवेक्षकांना बोलवा आणि सगळ्या वर्गाला शाबासकी द्या. पालक सभेमध्ये आपल्याला मुलांची व्यक्तिगत ओळख आहे, ओळख वाढवता येते हे समजावून सांगा. माजी विद्यार्थी जे आहेत त्यांची आवर्जून पालकांची आणि मुलांची भेट घालून द्या. एखादा नामवंत विद्यार्थी हा यशस्वी होतो तेव्हा त्याची भेट घालून देताना तो नामवंत विद्यार्थी आणि शाळा यांचं नातं कसं होतं, तो विद्यार्थी असताना अभ्यास कसा करत होता, हे जर त्या विद्यार्थ्याकडनं पालकांना, त्या विद्यार्थ्याकडनं आत्ताच्या विद्यार्थ्यांना कळालं तर ते खूप खूप उपकारक होईल. मुलांना प्रेरणा देणं महत्त्वाचं आहे आणि ही प्रेरणा देताना आपलं महत्त्वाचं काम आहे विद्यार्थी शिक्षक, विद्यार्थी पालक यांच्यामध्ये संवाद घडवणं. या वाटचालीसाठी तुम्हाला म्हणजे विद्यार्थी मित्रांना, तुमच्या आईबाबांना आणि तुम्हाला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना मनापासून अनंत अनंत शुभेच्छा. नमस्कार. सरांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांशी आत्तापर्यंत संवाद साधला आणि प्रत्येकाला महत्त्वाचे काही मुद्दे अगदी विस्तृतपणे वर्णन करून सांगितले. मला खात्री आहे की विद्यार्थ्यांना तर ह्याचा निश्चित उपयोग होईलच, पण पालक आणि शिक्षक यांना देखील ह्या सर्व गोष्टींचा नक्की उपयोग होईल आणि एक नवी पिढी चांगल्या पद्धतीने घडेल. या चॅनलबद्दल तुम्ही सगळ्यांना माहिती द्या. आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जितक्या लोकांपर्यंत तुम्हाला हे पोचवता येईल तितक्या लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचवा. तुम्हाला ह्या संदर्भात काहीही प्रश्न असले तर खाली दिलेल्या ईमेलवरती जरूर प्रश्न विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही नक्की देऊ. आत्तापर्यंत तुम्ही आमचं सगळं व्यवस्थित ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद आणि सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून आणि माझ्या सर्व टीमकडून, ज्यांनी हे तुमच्यासमोर आणलंय त्या सर्व टीमकडून खूप खूप शुभेच्छा. यशस्वी भव. धन्यवाद.